नमस्कार. कालयंत्र ग्रंथाली प्रकाशित शशिकांत काळे लिखित विज्ञान कथासंग्रहातील कथा मी जिंकलो मी हरलो. अभिवाचक डॉक्टर मृण्मयी भजक. मी सदानंद गुलाटी. खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळीसुद्धा मी पुरेसा प्रसिद्ध होतो असं मला तरी वाटत होतं. अगदी सिनेमासृष्टीतील तारकांइतके जरी नाही तरी मी चांगलाच आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळवून होतो. एकदा बायकोबरोबर गावाला आईवडिलांना भेटायला निघालो होतो. रेल्वेशिवाय पर्याय नव्हता. प्रवासात एक सहप्रवासी भेटला. चांगला गप्पिष्ट होता. प्रवासाच्या सुरुवातीला जरा स्थिरस्थावर झालो. आसनांसमोरच्या छोट्या पडद्यावर बातम्या वगैरे झाल्या. आता खेळाच्या बातम्या सुरू झाल्यावर त्याने पडदा बंद केला. मला पण बातम्यांमध्ये फारसा रस नसल्याने मी खिशातला संगणक काढून त्यावर खेळत बसलो होतो. बायको खिडकीबाहेर बघत होती. मध्येच काहीतरी बायकोने खिडकीबाहेरचं दाखवलं आणि मी माझा संगणक बंद केला. तो बहुधा त्याचीच वाट पाहत होता. लगेचच त्याने बोलायला सुरुवात केली. तुम्ही कोण? मी माझं नाव सांगितलं. सदानंद गुलाटी. मला वाटलं त्याला नावावरून अर्थबोध होईल, कारण मी नाव सांगितल्यावर बहुतेक वेळा समोरच्याचे डोळे मोठे होतात. चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित आनंदाचे भाव येतात. पण इथे त्याचा चेहरा कोराच होता. त्याने दुसरा प्रश्न केला. पण काय करता आपण? आता माझा चेहरा पडला होता. तरी सावरून उत्तर दिले, मी बुद्धिबळ खेळतो. आता तरी त्याच्या चेहऱ्यावर अपेक्षित भाव दिसतील असं मला वाटलं. पण चेहरा थोडासा उजळला. पण परत प्रश्न आला. वा, छान. बुद्धिबळाचा खेळ. छान टाईमपास होतो. परत कुठेही खेळता येतं. मैदान नको की टीम नको. समोरचा बिडू तयार असला की डाव सुरू. तोही नसला तरी आपल्या PC तर खेळता येतो. पण फारच संथ खेळ आहे बुवा. क्रिकेट किंवा बॉक्सिंगसारखी ॲक्शन नाही. पेन्शनरांचा खेळ आहे. तरुणांना त्यात काय मजा. आवड म्हणून ठीक आहे. पण पोटापाण्याचा व्यवसाय काय? म्हणजे नोकरी की धंदा? माणूस बोलण्यात अगदीच अघळपघळ होता, कारण असा डायरेक्ट प्रश्न कोणी विचारत नाही. माझा मगाशी थोडासा पडलेला चेहरा आता फारच पडला, कारण मी बुद्धिबळातील विश्वविजेता होतो हे त्याच्या गावीही नव्हतं. होय, बुद्धिबळातील विश्वविजेतेपद सातत्याने भारताकडे ठेवायची करामत करणारा सदानंद गुलाटी, तो मीच. एक गोष्ट खरी आहे की त्यावेळी मी नुकताच विश्वविजेता झालो होतो, त्यामुळे प्रसिद्धी तशी मर्यादित असावी. पण माझी समजूत होती की भारतात तरी माझं नाव सगळ्यांना माहीत असावं. बायको मात्र तोंड फिरवून हसत होती. मी माझं व्हिजिटिंग कार्ड काढलं आणि त्याच्या PC सरकवलं. आता त्याला माझा पूर्ण परिचय होणार होता. आता मला त्याच्या चेहऱ्यावर अपेक्षित भाव दिसू लागले. पण मी एक गोष्ट मात्र शिकलो. खेळात किंवा व्यवहारात सर्वच गोष्टी गृहीत धरू नयेत, नाहीतर खेळात हार आणि व्यवहारात फजिती होते. ही सर्व हकीकत सांगायचं कारण म्हणजे मी आज पॅरिसला निघालोय. माझा मार्केटिंग मॅनेजर फर्नांडिस हायपर प्लेनने म्हणजे रॉकेट प्लेनने पुढे गेला आहे. तो 2-2.5 तासात पॅरिसला पोचेलसुद्धा. पण मी मात्र साध्या जेट लायनरनी जाणार आहे. खरं म्हणजे माझ्या दर्जाचे लोक हायपर प्लेननेच प्रवास करत असतात. तरी मी मात्र आवर्जून जेट लायनरच पसंत करतो. आता फर्नांडिस तिकडे पोचून माझ्या आगमनाची वर्दी पत्रकार वगैरेंना देऊन ठेवील. मघाशी सांगितलेल्या गोष्टीवरून घेतलेला धडा आहे. आपण आपल्या प्रसिद्धीकडे दुर्लक्ष करायचं नाही. जेवढी जास्त प्रसिद्धी तेवढा प्रतिस्पर्ध्यावर जास्त दबाव येतो. तेव्हा जास्तीत जास्त प्रसिद्धी, जनता संपर्क आणि आपले व्हिडिओ मॅगझिनवरचे दर्शन यावर पुरेसे पैसे खर्च करायचे. तिथे कंजूषपणा करायचा नाही.
तसं पाहिलं तर आज मी खेळासाठी नाही तर रोशीच्या वाढदिवसाला जात होतो. रोमी माझी भारतातील लग्नाची बायको आहे. भारतात अजून लग्नसंस्था व एकपत्नीत्वाचा कायदा लागू आहे. रोशीचं आणि माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. रोमी भारतीय नारी आहे. ती माझ्यावर संपूर्णपणे विश्वासून आणि अवलंबून सुद्धा आहे. रोशी फ्रेंच नारी आहे. ती माझ्यावर प्रेम करते पण पैशाकरता माझ्यावर अवलंबून नाही. तरी माझ्यावर जीव टाकते. मी विवाहित आहे हे माहीत असून सुद्धा माझ्यासाठी झुरते. उद्या ती माझी नक्कीच वाट पाहत असणार आहे. रोमीने सुद्धा माझ्या आयुष्यातील रोशीचे स्थान मान्य केलेले आहे. स्त्री स्वभावाची मोठी गंमत वाटते. भारतीय परंपरेतील प्रतिगामी विचाराची रोमी असो व आधुनिक जगातील रोशी असो, आपल्याला आवडलेल्या पुरुषावर ती जीव ओवाळून टाकते. त्याचे सगळे अपराध पोटात घालते. तसं पाहिलं तर माझ्या आयुष्यातही रोमी किंवा रोशी व्यतिरिक्त तिसरी कुणीही नाही आहे. मी पहिले विश्वविजेतेपद पटकावलं तेव्हा रोशी पॅरिसमधील एका वृत्तपत्राची प्रतिनिधी म्हणून हजर होती. ती स्पर्धा दुसऱ्या एका कारणामुळे पण प्रसिद्ध झाली होती. 20व्या शतकाच्या शेवटी ऑलिम्पिक सामन्यात काही खेळाडू उत्तेजक औषधे घेऊन आपली कामगिरी उंचावताना पकडले गेले. त्यानंतर त्या प्रकारच्या औषधांच्या वापरावर बंदी घातली गेली होती. खरं म्हणजे ही बंदी अन्यायकारक होती. जर एखाद्या खेळाडूच्या हालचालींचा संगणकाद्वारे अभ्यास करून त्याच्यात सुधारणा करता येते किंवा आहारात बदल करून किंवा औषधं व तत्सम कृत्रिम उपायांनी आरोग्य सुधारता येते, वेदनाशामक औषधे घेऊन सामने खेळता येतात, अत्याधुनिक पदार्थ वापरून नवीन टेनिस रॅकेट बनवलेली चालते, कार्बन फायबरचा पोल वापरून उंच पोल जंप मारता येते, हे सर्व वैध आहे, मग उत्तेजक घ्यायला बंदी का? म्हणजे मला तरी हे पटत नाही. बुद्धिबळाच्या बाबतीत मात्र वेगळाच प्रकार झाला. कुणीतरी नाव मुद्दामच सांगत नाही तर कुणीतरी डोकं वापरून मेंदूतच एक चिप बसवून घेतली. त्यामुळे त्या खेळाडूला प्रत्यक्ष सामन्याच्या वेळी एका संगणकाची मदत मिळू लागली होती. योगायोगानं ते लक्षात आलं. सहजासहजी विनासायास मिळालेलं यश त्याला पचवता आलं नाही. दारूच्या नशेत गाडी चालवताना अपघातात त्याचा मृत्यू झाला. इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे शारीरिक क्रीडा प्रकार असो वा बुद्धिबळ, आम्ही खेळाडू दारू व मादक पदार्थांपासून दूरच असतो. पोस्टमार्टमच्या वेळी ती चिप लक्षात आली. तेव्हापासून बुद्धिबळाच्या सामन्यांपूर्वी खेळाडूंची डोक्याची एक्सरे तपासणी सुरू झाली. हा नियम झाला त्या पहिल्या वर्षीचा जगज्जेता मीच होतो. म्हणूनच माझं यश संशयातीत आणि निर्भेळ होतं. मुलाखतीच्या निमित्तानं मी आणि रोशी जवळ आलो होतो. स्त्रिया सर्वसाधारणपणे क्रिकेटियर, बॉक्सर किंवा चिकना दिसणारा नट अशांवर भाळतात. बुद्धिबळासारख्या खेळाडूंपासून दूरच राहतात. पण रोशी माझ्यासारख्या बुद्धिबळ खेळाडूवर भाळली होती. कारण रोशी ही रोशीच आहे. सर्वसामान्य स्त्रीपेक्षा वेगळी आहे. मी विवाहित आहे हे माहीत असूनसुद्धा तिने माझ्याशीच लग्न करण्याचा हट्ट धरला होता. मी रोमीला घटस्फोट देऊ शकत नाही हे पण सांगितलं. भारतातील कायद्याप्रमाणे मला 2 बायका करता येणार नाहीत आणि लग्नाशिवाय आमचा संबंध होणे शक्य नाही हे पण सांगितलं. पण ती ऐकेना. शेवटी परदेशी रूढ असलेला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हा पर्याय स्वीकारला. नाहीतर फार पूर्वी गांधर्व विवाह होतेच ना. थोडक्यात मला देशी व परदेशी 2 संसार मिळाले. रोशी स्वतःचा भार स्वतःच सांभाळत होती. माझ्यावर काहीच भार नव्हता. जाऊ दे, हे रोशी पुराण फारच लांबलं. आता मुद्द्याचं सांगतो. जेट लायनर सर्व्हिस आता मागे पडत चालली आहे, तेव्हा प्रवासी खेचून घेण्यासाठी अनेक युक्त्या या कंपन्या करतात. प्रत्येक विमानात व्हिडिओ असतातच, पण तोचपणा असलेला कार्यक्रम पाहून लोक कंटाळतात. तेव्हा ह्या कंपन्या प्रवासात काही लाईव्ह शोज सादर करतात. म्हणजे एखादा गाण्याचा कार्यक्रम, जादूचे प्रयोग इत्यादी.
तसंच एखादी खास व्यक्ती जर प्रवास करत असेल तर तसं जाहीर करून तिला कंपनीतर्फे एखादी भेटवस्तू पण दिली जाते. आता कळलं मी जेट लायनरनी प्रवास करणे का पसंत करतो ते. प्रसिद्धी मिळते. माझं नाव पुकारल्यावर इतरांच्या चेहऱ्यावरचे दिसणारे भाव मला सुखावतात. या उलट हायपर प्लेनचा प्रवास त्याच्या प्रचंड वेगामुळे प्रवाशाला त्याच्या सीटवर झोपवून पट्टे बांधूनच करावा लागतो. त्यामुळे आवाज तर सोडाच, पण सहप्रवाशाचे नखसुद्धा दिसत नाही. त्या दिवशी सत्कारित व्यक्तीमध्ये आम्ही दोघे होतो, मी आणि दुसरे डॉक्टर रमेश शहा. डॉक्टर शहा नाव थोडं परिचित वाटलं, पण नीट लक्षात येईना. जेव्हा परिचय करून दिला तेव्हा कळलं की भारतातील पहिली मानवी क्लोन किंवा प्रतिरूप डॉक्टर शहांनी तयार केला होता. आमच्या सीट्स शेजारीच होत्या. ते पण पॅरिसला एका परिषदेसाठी जात होते. प्रतिरूप म्हणजे काय हे डॉक्टर शहांनी मला चांगलं समजून सांगितलं. त्यातला तांत्रिक भाग मला कळला नाही, पण एवढं कळलं, स्त्री पुरुष संबंधातून, मग तो नैसर्गिक असो वा प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या घडवून आणलेला असो, त्या संततीत आईवडिलांचे दोघांचेही गुणधर्म आढळतात. पण प्रतिरूपात तसं नसतं. ज्या व्यक्तीच्या पेशींपासून प्रतिरूप वाढवलं जातं, फक्त त्याच व्यक्तीचे गुणधर्म अगदी हातांच्या बोटांच्या ठशासकट त्या प्रतिरूपात आढळतात. जणू काही एकाच साच्यातून काढलेल्या मूर्ती. बाह्य स्वरूप, स्वभाव, आवडीनिवडी अगदी तेच. फरक इतकाच की मूर्ती वाढत नाही, प्रतिरूप वाढते. म्हणजे अगदी बीजापासून सुरुवात होते. स्त्रीच्या गर्भात वाढ होते, मग प्रसूती पण होते. अगदी सगळं नैसर्गिक असतं. खुद्द डॉक्टर शहांची मुलगी तनुजा ही पण त्यांच्या पत्नीची क्लोनच आहे. ती आता मोठी होऊन तिला पण आता मुलं झाली आहेत. म्हणजे बघा, डॉक्टर रमेश शहा व डॉक्टर मोहिनी शहा यांना संतती व्हायची शक्यता नव्हती. तेव्हा त्यांनी क्लोनिंग पद्धतीचा वापर करून संतती मिळवली होती. आता त्यांची तनुजा प्रतिरूप निर्माणी नावाची तळेगावजवळ प्रयोगशाळा आहे. डॉक्टर शहा निपुत्रिक जोडप्यांना असाही अपत्यलाभ करून देतात. डॉक्टर शहांना बुद्धिबळात गम्य नव्हते. असते तरी बुद्धिबळ हा काही बोलण्याचा विषय होऊ शकत नाही. त्यामुळे त्यानंतर आमचं काही फार बोलणं झालं नाही आणि रात्रीच्या जेवणानंतर झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी पॅरिसला उतरल्यावर डॉक्टर शहांना परिषदेबद्दल शुभेच्छा दिल्या आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. विमानतळावर रोशी आली होती. मी बाहेर आल्याबरोबर धावत येऊन तिने मला आलिंगन दिलं. फर्नांडिसने सर्व व्यवस्था चोख ठेवली होती. प्रेस फोटोग्राफरचे फ्लॅश भराभर उडाले. माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसला. रोशीला वाटले तिच्या भेटीमुळे मी आनंदलो आहे. तेही खोटं नाही, पण बऱ्यापैकी गर्दी होती. नंतर छोटासा मुलाखतीचा कार्यक्रम झाला आणि मग घरी. रोशीला हा वेळ काढूपणा आवडत नाही, पण माझ्यासाठी सगळं सहन करते, कारण नंतर मी तिचाच असतो. वाढदिवसाचा सबंध दिवस आम्ही फिरण्यात घालवला. रात्री एक नवीन नाटक बघून जेवून उशिरा घरी परतलो. रोशी पत्रकार असल्याचा हा फायदा आहे. नाटक, सिनेमा किंवा इतर कार्यक्रमांची तिकीटं हमखास उपलब्ध होऊ शकतात. काही वेळेला वाटतं फर्नांडिसऐवजी रोशीलाच सांगावं, पण मग ती त्यात अडकून पडेल किंवा ती माझ्यात अडकून पडण्यामुळे प्रसिद्धीकडे दुर्लक्ष होईल. शेवटी फर्नांडिसला पगार देतोच ना. रोशी तरी माझ्यासाठी रिकामी राहील. रात्री खूप उशिरापर्यंत बोलत होतो. मग केव्हा तरी झोप लागली. झोप कसली, सारखी स्वप्न पडत होती. रोमी आणि रोशी दोघीही मला दोन बाजूंनी ओढत होत्या. मध्येच काय झालं कुणास ठाऊक, माझ्याऐवजी एक लहान मूल दिसू लागलं आणि आता त्या लहान मुलाला ओढू लागल्या. ते लहान मूल मी नाही येणार म्हणून रडत होतं. मी समजूत घालायला गेलो तर त्या माझ्यावरच तुटून पडल्या. मला माझं मूल हवं म्हणून भांडू लागल्या. तेवढ्यात डॉक्टर शहा आले आणि म्हणाले, मी देतो तुम्हाला मूल. बस, मी जागा व्हायचो.
परत परत तेच. मी अजून पिता होऊ शकलो नव्हतो. रोशीपैकी कुणाचीही कूस अजून उजवलेली नव्हती. रोमी माझी लग्नाची बायको होती. मला वारस देणं हे तिच्या दृष्टीने तिचं कर्तव्य होतं. त्याप्रमाणे आमचे प्रयत्न पण चालू होते. रोशी आणि मी तसेच राहत होतो, म्हणजे गांधर्व विवाह. पण माझी खात्री आहे की ती पण माझ्याशी रोमी इतकीच एकनिष्ठ होती. तिला पण मूल हवं होतं, आणि ते सुद्धा माझ्यापासूनच. मी मात्र पुत्र द्यायला असमर्थ होतो. ह्या विश्वविजेत्या सदानंदाचा वंश पुढे खुंटणार होता. रोशीची मारामारी सोडवताना मी हातवारे केले असतील किंवा ओरडलो तरी असेन. रोशी जागी झाली आणि तिची समजूत घालता घालता पुरेवाट झाली. शेवटी मी तिला माझं स्वप्न सांगितलं. अर्थात रोमीचा भाग सोडून. डॉक्टर शहांबद्दल पण सांगितलं. त्या स्वप्नाने मला मार्ग दाखवला होता. डॉक्टर शहा मला माझा वंशज देऊ शकणार होते. ह्या सदानंदाचा वंश पुढे चालू राहणार होता. नवीन सदानंद माझी प्रतिकृती, माझे प्रतिरूप असणार होते. मी विश्वविजेता सदानंद माझ्या प्रतिरूपाच्या स्वरूपात अजिंक्य राहणार होतो. आणखी काही काळ तरी बुद्धिबळावर माझेच वर्चस्व राहणार होते. डॉक्टर शहा पॅरिसमध्येच होते. त्यांना भेटायचं ठरवलं. कॉन्फरन्सचा आणि डॉक्टर शहांचा पत्ता लावणं रोशीला सहज शक्य होतं. काही फोन फिरवताच काम झालं. डॉक्टर शहांची भेट पण ठरली. रोशी बरोबर होतीच. डॉक्टर शहांना माझी सर्व हकीकत सांगितली. डॉक्टर शहांनी तिथल्या तिथेच पॅरिसमधील एका प्रयोगशाळेत फोन लावला. ती प्रयोगशाळा पण प्रतिरूपे बनवण्याच्या प्रांतातील होती. पुढील निरीक्षणासाठी रोशीला तेच बरे पडले असते. सर्व व्याप सोडून तिला भारतात येऊन राहणे कठीण होते. बरं, त्या प्रयोगशाळेचा लौकिक पण चांगला होता. डॉक्टर शहांनीच तसं सुचवलं होतं. रोशीची इच्छा फलद्रूप होणार होती. पुढील भेटीत सर्व परीक्षा पुऱ्या करून शक्य झाल्यास माझ्या प्रतिरूप पेशींचे रोपण रोशीच्या गर्भाशयात करायचं ठरलं. आणि ठरल्याप्रमाणे झालं सुद्धा. माझं प्रतिरूप आता रोशीच्या गर्भाशयात वाढत होतं. नवीन सदानंद माझी बुद्धिमत्ता घेऊन येणार होता. माझी फक्त एकच इच्छा होती. नवीन सदानंद मोठा होईपर्यंत तरी मी विश्वविजेतेपदी राहू इच्छित होतो. माणसाचं मन मोठं विचित्र असतं. रूढींचं, संस्कारांचं भूत तसं झटकून टाकता येत नाही. रोशीच्या पोटी माझा वंशज जन्माला येणार होता, पण तो वंशज माझं नाव लावू शकणार नव्हता. माझं नाव, माझ्या कुळाचं नाव फक्त रोमीचा पुत्रच लावू शकत होता. ही भावना मला अस्वस्थ करत होती. शेवटी माझा निर्णय झाला. मी डॉक्टर शहांची तळेगावला जाऊन भेट घेतली. माझं आणखी एक प्रतिरूप आता रोमीच्या पोटी वाढू लागलं. पूर्वीच्या काळी वाल्मिकी ऋषींनी लवकुश जोडी बनवली होती. आजच्या विज्ञानाने तर ठराविक मॉडेल्स बनवायचे कारखानेच काढलेत. नावं नोंदवायच्या वेळी कळलं की जशी मोटारींची नोंदणी होते तशी प्रतिरूपांची पण नोंदणी होते. त्यांना नंबर दिले जातात आणि ते नंबर जन्मभर त्यांना अंगावर वागवावे लागतात. कारण ही प्रतिरूपे अगदी सारखी असतात. अगदी हातांचे ठसे, श्वास, डोळे एवढेच नव्हे तर त्यांचे DNA अगदी सारखेच असतात. परिस्थितीनुरूप त्यांच्यात फरक पडेल तेवढाच. माझ्या बाबतीत तरी रोमीच्या लवावर भारतीय संस्कार होतील तर रोशीच्या कुश फ्रेंच संस्कृतीत वाढणार होता. आहार व वातावरण यामुळे थोडाफार बाह्य फरक जाणवेल. पण समजा एखादे प्रतिरूप गुन्हेगारीकडे वळलेच तर निरपराध्याला शिक्षा होता कामा नये म्हणून त्यांना नंबर देतात. कायद्यापुढे सर्वच समान असतात. पण त्या समानतेतील असमानतेचा प्रश्न कायद्याने आपल्या पद्धतीने सोडवलेला आहे. माझ्या आवडीनुसार मी रोमीचा लव आणि रोशीचा कुश अशी नावं ठेवलेली होती. दोघांनाही बुद्धिबळाची आवड आणि ज्ञानसुद्धा उपजतच होतं. लहान वयातच त्यांनी आपली चमक दाखवायला सुरुवात केली होती.
का दाखवू नये? माझ्या अनुभवाचा वारसा पण त्यांच्यात संक्रमित झाला होता. फक्त काही काळ न वापरल्यामुळे त्यावर विस्मृतीचे पटल आले असेल. ते नैसर्गिकच आहे. आपण नाही का आपल्या शालेय मित्राला विसरत, पण परत भेटला की सगळं काही आठवतं. तसंच ते पण होतं. फरक फक्त एकच होता. रोमीचा लव हा माझा वंशज आहे आणि माझं नाव लावणार आहे. हे मी विसरू शकत नव्हतो. म्हणूनच माझा ओढा लवाकडे होता. सुरुवातीपासूनच मी त्याला बरोबर घेऊन शिकवत असे. ऋषीचा कुश पण शिकत होता, पण त्याचा सराव जास्त करून संगणकाबरोबर चाले. लव कुश तसे इंटरनेटवर पण एकमेकांशी खेळत असत. दोघेही हळूहळू भारताचे व फ्रान्सचे ज्युनियर विजेते म्हणून प्रसिद्धी पाहू लागत होते. पण ते अजून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सामने खेळू लागले नव्हते. मी अजूनपर्यंत तरी विश्वविजेतेपद राखून होतो. पण मला हे जाणवत होतं की फार काळ हे टिकू शकणार नाही. सामन्याचा ताण मला असह्य व्हायला लागला होता. त्याचवेळी माझ्या मार्केटिंग मॅनेजर फर्नांडिसने ही कल्पना पुढे आणली. लव आणि कुश यांच्यामधील जाहीर सामना खेळवायचा. हा स्टंट फारच गाजला असता. 2 प्रतिरूपांमधला सामना. महाभारतात पितापुत्र, भाऊ गुरु शिष्य असे अनेक सामने वर्णन केलेले आहेत. पण प्रतिरूपांमधील सामना महाभारतकारांच्या कल्पनेबाहेर होता. मला अशा तऱ्हेने स्टंट्स आवडतात. त्यामुळे खूप प्रसिद्धी पण मिळते आणि प्रतिपक्षावरचे दडपण पण वाढते. लव आणि कुश माझीच प्रतिरूपे होती. कोणीही जिंकले तरी जय माझाच होणार होता. रोमीचं म्हणणं होतं, असं करणं योग्य नाही. ती मुलं अजून लहान आहेत. हरलेल्याच्या मनात त्यामुळे न्यूनगंड निर्माण होईल. मी मात्र त्या मताशी सहमत नव्हतो. कारण इंटरनेटवर एकमेकांशी खेळताना त्यांच्यात हारजीत होतच होती. तेव्हा त्यांना त्याचं काही वाटत नसे. पण मला वाटतं रोमी भीत होती ती लवाच्या पराजयाला. कारण लव तिच्या पोटी जन्माला आला होता ना. मी तिची ती भीती पण व्यर्थ आहे असं म्हणून उडवून लावलं. लव माझ्या देखरेखीखाली तयार झाला आहे आणि जरी हरला तरी मी त्याची आणखी तयारी करून घेऊ शकतो. फर्नांडिसने दोन्ही कंपन्यांकडून सामन्यांसाठी स्पॉन्सरशिप मिळवली. हां म्हणता सर्व तयारी झाली आणि तारीखही प्रसिद्ध झाली. सामन्याच्या आदल्या रात्री मला परत एकदा तसंच विचित्र स्वप्न पडलं. रोमी ऋषी माझे हात धरून मला दोन्ही बाजूंनी ओढत होत्या. ओढताना मी मध्येच नाहीसा झालो आणि माझ्याऐवजी लवकुश आले. आता त्या दोघांचे हात धरून खेचत होत्या. हळूहळू ते मोठे माझ्या एवढे झाले, नाहीसे झाले. परत त्यांच्या जागी नवीन लहान लवकुश आले, पण ते पण मोठे झाले. महाभारतात श्रीकृष्णाचे विश्वरूप दाखवतात तसे वाटत होते. ती मालिका संपेच ना. खरंच मी सदानंद गुलाटी अमर झालो होतो. मी जागा झालो. रोमी ऋषीला ते स्वप्न सांगितलं. त्या काहीच बोलल्या नाहीत. रोमीचा तर पहिल्यापासूनच विरोध होता. सामन्याचा दिवस उजाडला. सामना फ्रान्स किंवा भारतात न होता मॉस्कोला होणार होता. सामना बंदिस्त जागेत होणार होता. सर्व जगभर त्याचे प्रक्षेपण होणार होते. कारण तो अभूतपूर्व सामना होता. 2 प्रतिरूपांमधला सामना होता. जाहिरातींचे उत्पन्न पण भरपूर मिळणार होतं. त्या सामन्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लव कोणता आणि कुश कोणता हे कळू नये म्हणून पडद्यावर फक्त पटच दिसणार होता आणि अर्थातच मोहरे हलवणारे हात. सामना संपल्यावरच कोण जिंकले हे कळणार होते. सामन्याच्या बाजूला खोलीतच मी आणि रोमी ऋषी बसलो होतो. समोर पडद्यावर सामना दिसणार होता. रोमी ऋषी दोघीही नर्वस होत्या. कारण त्या लव कुशांना त्यांची मुले समजत होत्या. पण ती त्यांची मुलं नव्हतीच. लव कुश माझ्या आणि 100% माझ्याच प्रतिकृती होत्या. रोमी ऋषींनी त्यांना आपली मुले म्हणणं म्हणजे इन्क्युबेटरने त्यात वाढवलेल्या गर्भावर हक्क सांगण्यासारखं होतं. वृक्ष हा फक्त बीजापासून तयार होतो. तो वृक्ष ओळखला जातो तो सुद्धा त्या बीजाच्याच नावाने. त्या शेताचे नाव कोणीही विचारत नाही आणि सांगतही नाही.
लवकुश म्हणजे माझीच प्रतिबिंब आहेत. रोमी रोशी फक्त आरसा आहेत. अंतिम जय माझाच म्हणजे सदानंद गुलाटीचाच आहे. विज्ञानाने ह्या सदानंद गुलाटीला अमर केलं आहे. सामना संपला. आता विजेता कोण हे जाहीर होणार होतं. त्या पूर्वीच्या जाहिराती पडद्यावर चालू होत्या आणि मग पडद्यावर मजकूर आला. तनुजा प्रतिरूप निर्माणी यांनी निर्माण केलेला क्लोन नंबर टिंब 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 हा विजयी झाला आहे. जगातील प्रथम क्रमांकाची अग्रगण्य कंपनी तनुजा प्रतिरूप निर्माणी ही भारतातील आहे. दुसऱ्या दिवशी तनुजा प्रतिरूप निर्माणीच्या पूर्ण पानभर जाहिराती झळकल्या. तनुजा प्रतिरूप निर्माणीचा क्लोन अजिंक्य ठरला. त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा त्यांचा क्लोन श्रेष्ठ ठरला. हीच बातमी ती जाहिरात सांगते. कुठल्या तरी कोपऱ्यात या सदानंदाचा उल्लेख आढळतो. काल परवापर्यंत मला वाटत होतं की कोणीही जिंकलं तरी मीच जिंकणार होतो, कारण ती माझीच प्रतिरूपं होती. पण आता जाणवते की मी जिंकलो तसाच हरलो पण आहे. खरा निर्भेळ जय झाला आहे तो तनुजा प्रतिरूप निर्माणीचा, कारण आज जय जयकार होतो आहे तो त्यांचाच. कारण विजेतेपद मिळाले आहे ते त्यांच्या प्रॉडक्टला, सदानंदला नाही. धन्यवाद.